जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की महामेश योजना 2024 याबद्दलची पूर्ण डिटेल्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की याची पूर्ण माहिती काय आहे, अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, काय कागदपत्र अपलोड करायची, काय माहिती द्यायची, संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे. तरी आपण चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे आपल्या क्रोम ब्राउझरवरती आणि तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे महामेश टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक साईड ओपन होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ या महामेश योजनेवरती तुम्हाला इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. 1978 पासून शेळी मेंढी पालकांसाठी उन्नतीसाठी त्यांच्या अविरत सेवेसाठी हे महामंडळ आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इथं 4 योजना दिलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 18 घटक दिलेले आहेत, ज्यामध्ये 4 योजना ज्या आहेत त्या तुम्हाला 4 योजना पाहण्यासाठी तुम्हाला इथं बाजूच्या वरती अधिक लॉग इन किंवा व्हिडिओ इथं योजनांचा तपशील दिलेला आहे. त्यावरती संपर्क केल्यानंतर तुम्हाला इथं अर्ज तुम्ही केल्यानंतर त्याची प्राथमिक निवड होते. निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्र अपलोड केली जातात. नंतर कागदांची पडताळणी होते आणि अंतिम निवड केली जाते. तर 4 योजना कोणकोणत्या आहेत त्यामध्ये की राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान, कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान, अशा या 4 योजना आहेत. 4 योजनेपैकी आपण जे काय योजना असेल ते संपूर्ण त्याच्यामध्ये घटक दिलेले आहेत. राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये एकूण घटक क्रमांक 1 ते घटक क्रमांक 15 असे दिलेले आहेत. मेंढ्यांसाठी चराई अनुदानासाठी जे काय असेल ते ह्याच्यामध्ये एकच घटक आहे आणि नंतर शेळी मेंढी पालनासाठी पण तसंच आहे. त्याच्या भरपूर संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे की त्याबद्दल संपूर्ण उद्दिष्टे काय, लाभार्थ्याची निवड कशी प्रकारे केली जाते, अटी व शर्ती, या संपूर्ण जर माहिती आपण पाहत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यासाठी हे तुम्हाला साईट आहे त्यावरती तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान हे एक घटक आहे. त्याच्यामध्ये जे काय असेल ते 4 आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजाती पक्ष्यांची खरेदी किंमत वगैरे ते पूर्ण सविस्तर माहिती त्यावरती तुम्हाला दिलेली आहे आणि शासन निर्णय जे काय असेल ते सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन पाहता येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महामेश योजनेमध्ये अर्ज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता घर बसल्या. तर ह्याच्यामध्ये जे काय असेल तुमचं मुख्य पृष्ठवरती यायचं आहे. तुम्हाला सांकेतिक स्थळ आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे भजक म्हणजे हटकर धनगर किंवा फक्त हे भजक प्रवर्गातील NTC प्रवर्गातीलच लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो. 4 योजना इथं पण दिलेल्या आहेत. राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, मेंढ्या चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान आणि कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी हे जे असेल ते बघा, राज्यातील घटक क प्रवर्गातीलसाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या 4 योजना लागू आहेत. हे संपूर्ण जे काही महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळून बाकीचे 34 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येईल असे सांगितलेलं आहे. त्याच्या अंतर्गत 2024-25 करिता महामेश योजनेअंतर्गत घटक क्रमांक 1 ते 13 साठी म्हणजे आपण जे काही राजे यशवंतराव होळकर आता वरी पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये 1 ते 13 ह्याच्यासाठी पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया या जिल्ह्यासाठी लक्षांक नाहीये. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जरी ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील जर कोणी शेतकरी असतील ते जर अर्ज करत असतील तर घटक क्रमांक 1 ते 13 यामध्ये तुम्हाला करायचा नाही अर्ज. म्हणजे घटक क्रमांक कोणते तर इथं आपण तुम्ही योजनेचा तपशीलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं राजे यशवंतराव होळकर महामेश योजना दिसेल. त्याच्यामध्ये घटक क्रमांक 1 ते 13 म्हणजे हे 13 पर्यंत यामध्ये जे काय असतील ते जिल्हे दिलेले असतील त्यांनी इथे अर्ज करायचा नाहीये. कारण की अर्ज केला तर तुमचा तिथं भरलेला फायदा होणार नाहीये. त्यांनी ते कारण की तिथे लक्षांकच दिलेला नाही. त्यानंतर जे पुढचे दिलेले आहे त्याच्यामध्ये की बघा ते 1 ते 13 मध्ये कोणते घटक नाहीयेत. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया हे जिल्हे नाहीत. नंतर 2024 साठी जे काय असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचा दिलेला आहे की 2024-25 करता महामेश योजनेअंतर्गत घटक 14 ते 15 साठी म्हणजे आपण आता 1 ते 13 साठी वरील जिल्हे पात्र नव्हते. नंतर मग 14 ते 15 साठी खालील म्हणजे आता यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया हेला पण लक्षांक नाही याची नोंद घ्यायची आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे 26 सप्टेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. 26 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत आपल्याला अर्जमध्ये बदल करता येऊ शकतो. काही जर चूक झालेली असेल तर त्याच्यामध्ये अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आपला जिल्हा आणि तालुक्याचे लक्षांक व्यवस्थित पाहायचे आहे. त्याची इथं जिल्हा आणि तालुकाने ह्या लक्षांक इथं दिलेले आहेत. त्यानंतर निर्धारित केलेल्या वेळानुसारच योजनेसाठी अर्ज तुम्हाला करायची मुदत राहील किंवा नंतर वाढायची नाही. पण सध्या जोपर्यंत 26 सप्टेंबर आहे तोपर्यंतच
लाभार्थ्यांनी अर्ज करून घ्यावेत. लाभार्थ्याची निवड समितीमार्फत प्राथमिक निवड प्रक्रियेनंतर प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र विंडो देण्यात येईल. अर्जदारास अर्जाची पावती अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्ज सदर वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे पावती अर्ज केल्यानंतर. तर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर ही जी योजना आहे भजक म्हणजे जे काही समाज असतील त्यांच्यासाठी आहे. तर या योजनेमध्ये काय असेल तर या योजनेसाठी कोण पात्र नाहीत असे काही त्यांची गाईडलाईन दिलेले आहेत. ते गाईडलाईन आपण पाहणार आहोत. तर इथे दिलेलं आहे की या योजनेसाठी कोण पात्र नाहीत तर भजक प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती सोडून इतर कोणत्याही समाजाची व्यक्ती याच्यामध्ये पात्र नसणार आहेत. नंतर मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती पात्र नसणार आहे. त्यानंतर 18 वर्षापेक्षा कमी किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही आहे. तसेच एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकत नाही. तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक किंवा शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन किंवा स्थानिक स्वराज्याचा सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी जर असेल तर तो सुद्धा या ह्याच्यासाठी पात्र करू शकणार नाहीये. त्यानंतर तसेच ज्या लाभार्थ्यांना कुटुंबातील व्यक्तीस राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा धारकांना सुद्धा ही योजना नाहीये तथा फक्त 3 योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. तसेच स्वतः मालकीची किमान कमीत कमी 1 गुंठा जागा नसलेले व्यक्ती राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत घटक क्रमांक आपण अगोदर पाहिलेले होते ना ते 1 ते 15 घटकापैकी घटक क्रमांक 1, 8, 10 आणि 15 मध्ये अर्ज करू शकत नाही. म्हणजे ज्यांच्या नावावर एकही गुंठा जमीन नाही असे व्यक्ती या योजनेतील घटक क्रमांक 1, 8, 10 आणि 15 मध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत. तसेच स्वतःच्या 20 पेक्षा कमी मेंढ्या असलेले कुटुंबातील सदस्यांना मेंढ्यांकरिता चराई अनुदान या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्या मेंढपाळ कुटुंबाच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात इतरत्र कुठेही जमीन असेल तर त्या सदस्यासाठी शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहे. म्हणजे ऑलरेडी ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांना शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाहीये. तसेच राज्यातील महानगरपालिका असेल, नगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायत व कटक मंडळातील व्यक्ती असेल तर कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनाकरिता अनुदान या योजनेमध्ये त्यांना अर्ज करता येणार नाहीये. अशी या योजनेतील जे काही हे 13 घटक त्यांनी दिलेले 10 घटक सांगितलेले आहेत त्या 10 ह्याच्यापैकी एवढे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पात्र नसणार. तर आपण आता पाहणार आहोत की हा व्हिडिओ तुम्हाला एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे की या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज कसं करणार आहे. हा स्वतः घरी बसणाऱ्या किंवा घरी बसून शेतकरी भरणाऱ्या त्यांच्यासाठी उपयोगी असेल किंवा जे CSC चालक असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा जे कोणी ऑनलाईन अर्ज भरणारे असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे. तर शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आपण यामध्ये पाहणार आहोत की आता तुम्हाला गुगलवरती सर्च केल्यानंतर महामेश ORG आहे याच्यावर .org वरती यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थी निवड समित्यांची माहिती दिली जाईल. इथे एक टॅब दिलेली आहे की अर्जासाठी नोंदणी करा. तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम यावरती अर्जाची नोंदणी क्लिक करायचं आहे. जर तुमच्या अगोदरच नोंदणी केली असेल तर केलेल्या अर्जमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर नवीन अर्जावर अर्जदार नोंदणी यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. नवीन अर्जदार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इथं स्टार जे असतील ते म्हणजे तुम्हाला ही आहेत. तर तुम्ही कसं अर्जदाराचा प्रकार काय आहे तुमचा FPO आहे का बचत गट आहे का वैयक्तिक आहे. तर आपण इथं सध्या वैयक्तिक म्हणून करणार आहोत. तर इथं काय दिलेलं आहे बघा की स्टार असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे. भटक्या जमातीचा म्हणजे त्यांनी एक सामान्य सूचना दिलेली आहेत की भजक प्रवर्गातील असावा, राशन कार्डनुसार सदस्यांची नावे सदस्य तसेच आधार कार्ड नंबर अचूक नोंदवावी म्हणजे पूर्ण कुटुंबाचे त्याच्यामध्ये माहिती लागणार आहे. अर्जदाराचे वय 18 पेक्षा म्हणजे पूर्ण जे काय माहिती असेल ते आपण पूर्वी पाहिलेले आहे ते असं घेतलं आहे. तर हे इथं तुम्हाला इथं बंद करावून करायचं आहे. तर इथं जे काय असेल ते इथं तुम्हाला नाव भरायचे आहे. हे संपूर्ण एक वैयक्तिक माहिती आहे. ते आपण कशी भरायची ते इथं ह्याच्यामध्ये आपण अगोदर हे पूर्ण माहिती भरून घेऊ. पूर्ण इथे तुम्हाला काय दिलेलं आहे की काय नाही पहिले नाव भरायचं आहे, वडिलांचं नाव, आडनाव, आधार नंबर टाकायचा आहे, पुष्टी आधार क्रमांक म्हणजे डबल व्हेरीफाय आधार करायचा आहे तुम्हाला. त्यांच्या जन्मतारीख तुमची घेतली जाईल, लिंक मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर तुम्हाला अचूक टाकायचा आहे कारण की काही योजनेची जी माहिती असेल ते तुम्हाला त्या मोबाईलवरती दिली जाणार आहे. राशन कार्ड नंबर आहे, तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र आहे का तुम्हाला द्यायचं आहे. जात तुमची कोणती असेल, विवाहित म्हणजे संपूर्ण बँकेचे डिटेल्स वगैरे तुम्हाला इथं दिलेले आहे. इथं तुमच्या ह्याच्यामध्ये कुटुंब संख्या वगैरे पूर्ण त्यांचे आधार क्रमांक तुम्हाला इथं जोडायचं आहे. याची जी पूर्ण माहिती आहे ती आपण सध्या आधीवर भरून घेऊ. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आपण अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. जर तिथे टक्केवारी तुमची इथं काही प्रमाणात इथं तुमची माहिती राहिली असेल तर तुम्हाला पॉपअप दिलं जाईल.
तुम्ही अपंग दिव्यांगाचा नाही. जे काय माहिती असेल ते तुम्ही एकदा सविस्तर पूर्ण पाहायचे आहे. त्यानंतर सबमिट करायच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं जे काय असेल ते पूर्ण तुमचं नाव वगैरे स्पेलिंग वगैरे तुमचं पूर्ण हे करायचं आहे. तुम्ही जरी काही ह्याच्यात चूक झाली असेल तरी इथं शेवटी तुम्ही लॉग इन करून बदल करा किंवा बदल करायच्यावरती क्लिक करून तुम्ही इथं माहिती तुमची अपडेट करू शकता. अशा पद्धतीनं पूर्ण फॉर्म आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हे सबमिट करा यावरती क्लिक करणार आहोत. सबमिट क्लिक करा यावरती केल्यानंतर तुमची जे काय असेल ते अर्ज माहिती यशस्वीरित्या साठवली आहे असं तुम्हाला दाखवले जाईल. त्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती तुमची इथं दिली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही इथं केलेले अर्ज जर असेल तर तुमचं पुढे दाखवलं जाईल. पण आपण सध्या फक्त वैयक्तिक माहिती म्हणजे आतापर्यंत भरलेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही योजनेसाठी आपण आणखी अर्ज केलेला नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण आता करणार आहोत. केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला या योजनेसाठी मागणी करा. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पूर्ण योजनेकरता इथं दिलेली आहे माहिती की काय दिलेली आहे की राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत घटक 1 ते 15 मधील पहिल्या 2 घटकांमधील कोणत्याही एकाच घटकाचा किंवा घटक क्रमांक 14 व 15 यापैकी कोणत्याही एका घटकाचा लाभ घेण्यास त्यांना महामेश योजनेतील इतर घटकांमध्ये लाभ घेता येणार नाहीये. त्याच्यानंतर 1 ते 15 करिता जे काय असेल ते घटक क्रमांक 3 ते 7 मधील कोणत्याही एका घटकाचा लाभ घेतल्यास त्यांना महामेश योजनेतील पहिले 2 घटक वगळता उर्वरित घटकांमधील घटक क्रमांक 8 ते 11 मधील कोणत्याही एका घटकाचा लाभ घेता येईल. म्हणजे एका घटकामध्ये लाभ घेतल्यानंतर कोणत्या घटकामध्ये तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये ती पूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. किंवा परत नंतर मग दुसरी योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजना 20 मेंढ्या व 1 मेंढा नर असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ घेता येईल दिलेला आहे. मेंढी शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान योजनेअंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एकाच सदस्यास पुरुष किंवा स्त्री या योजनेचा लाभ घेता येईल असं सांगितलेलं आहे. कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी संगोपनासाठी अनुदान योजनेसाठी अर्जदार हा महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, घटक मंडळी किंवा नगरपंचायतचा रहिवासी नसावा असं दिलेलं आहे त्यांनी. आणि बचत गटांचं किंवा एफपीओचे सर्व सदस्य भटक्या जमाती भजक संवर्गातील असणे आवश्यक आहे. फक्त महामेश योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र असेल असं म्हणून तिथं दिले आहे. याच्यानंतर तुम्हाला इथं बंद करायचं आहे. याच्यामध्ये बंद करून याच्यावरती तुमचं जे काय असेल तर आपण इथं सध्या कोणत्या घटकासाठी करणार आहोत कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सुविधासह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढानर असा मेंढी गट 75% अनुदानात वाटप करणे स्थायी यासाठी आपण आता अर्ज करणार आहोत. त्याच्यानंतर मग तिथं क्लिक केल्यानंतर बाकीचे जे काय तुमचे गट असतील ते बंद होतील. तुम्हाला जर बाकीचं पुढते नंतर मग मेंढ्यांसाठी चराई अनुदान असेल किंवा मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान असेल यांच्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा अर्ज करू शकता. आपण एकाच घटकासाठी अर्ज करणार आहोत आणि आपण पुढे चलावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला इथं काय दिलं जाईल की अर्जदाराकडे शेड बांधकामासाठी स्वतःच्या मालकीची किमान 1 गुंठा जागा आहे काय, तुम्हाला आहे तुमचं जे काय असेल ते तुम्ही होय द्यायचं आहे. नसेल तर तुम्ही या घटकासाठी अर्ज करू शकणार नाही याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. वैरण उत्पादन करिता स्वतःच्या मालकीची कुटुंबातील एकतीशी की भाडे तत्वावर जमीन जी असेल तर ती आहे का, तर इथं तुमच्याकडे ओय आहे. असल्यास तुमचे जे काय असेल तर किती जमीन आहे तुमच्याकडे, जे काही तुमचं क्षेत्र असेल ते तुम्हाला इथं हेक्टर आर मध्ये द्यायचं आहे. म्हणजे किती द्यायचे तुम्हाला 1 हेक्टर 35 आर जर असेल तर तुम्हाला 1.35, कोणाकडे 2 हेक्टर असेल कोणाकडे 40 गुंठे असेल तर 0.40 अशा पद्धतीनं तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर यापूर्वी महामेश योजनेकडे तुम्ही लाभ घेतला आहे का, जर घेतला असेल तर हो केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार नाही, जर घेतला नसेल तर तुम्हाला इथं नाही करायचं आहे. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जे काही जे पात्र नाहीत कोण ते त्याच्यामधला एक पॉईंट इथं दिलेला आहे की तुमच्या शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य कोणी जरी पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहे का, तर इथं तुम्हाला नाही करायचं आहे. नंतर खाली काही नियम मोठे दिले आहे की वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे, यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार असेल इथं सांगितलेलं आहे. वरील अटी व नियम यांना मला मान्य आहेत म्हणून इथं तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा यावरती तुम्हाला क्लिक करायला आहे. नंतर तुमचं इथं दिलेलं आहे की योजनेसंबंधी दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तुम्ही काही चुकलं असेल तर अगोदरच चेक करून घ्या. अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झालेली असल्यास जतन करा या बटनवरती म्हणजे इथं सबमिट करायच्यावरती किंवा इथं मध्ये बदल करायचा असल्यास बटन बदला यावरती क्लिक करायचं. म्हणजे आता आपली माहिती एकदम ओके आहे म्हणून आपण आता सध्या बदल न करता सबमिट करावरती आपण क्लिक करणार आहोत. सबमिट केल्यानंतर तुमचा जे काय असेल ते तुमचं दिलेलं असेल की ते तुमचा अर्ज यशस्वीपणे साठवण्यात आला आहे. आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेची आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. योजनानिहाय आवश्यक कागदपत्रे तुम्ही योजनेचा तपशील आपण वरी पाहिल्या पद्धतीने तिथे पर्याय निवडून पाहू शकता. कागदपत्रे तुम्हाला काय काय लागणार आहेत. अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक
काच्या तारखेनंतर आपणास डाउनलोड करता येईल. म्हणजे जे काही 26 सप्टेंबर 2024 तारीख आहे शेवटची, त्याच्यानंतर तुम्हाला इथं अर्जाची पावती ही दिली जाईल. इथं बंद करून आपण योजनेचा तपशील जे काय असेल ते त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे कुठं आपण आता इथं सध्या मुखपृष्ठावर जाणार आहोत. डायरेक्टली मुखपृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा तुम्हाला लॉग आउट करून घ्यायचं आहे. योजनांचा तपशील याच्यामध्ये यायचा आहे. इथं तुम्हाला दिलेले आहेत की पूर्ण जे काय असेल ते इथं ह्या योजनेसाठी जे काय असेल ते कागदपत्र वडील आणि याच्या पद्धतीने तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं अर्ज करू शकता. तसेच हा पद्धतीने तुम्ही आपली जर तुम्हाला माहिती उपयोगी वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.